तर धनंजय मुंडेंनी भगवानगडावर केलेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना पंकजा मुंडेंनी कठीण काळामध्ये मला आधार दिला असं विधान केलं। यावरून आता करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। 2009 पासून 2022 पर्यंत पंकजा मुंडे त्रास देत होती आणि आता तिचा आधार वाटतो का असा सवाल देखील करुणा मुंडे यांनी उपस्थित केलाय। 2009 पासून 2022 पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन आज आधार म्हणताय त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती। माझी मांडी वर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते काय नाही। आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील। अरे कशाला न्याय देतील? आज वैद्यनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकले नाही, पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला। अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले। तर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट धनंजय मुंडेंना इशारा दिलाय। माझ्या नादी लागू नका, तुमचे हात हे रक्ताने भरलेले आहेत, मला सर्व माहिती आहे आणि मी ते सर्व बाहेर काढेन असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मुंडे हे पवित्र मेळाव्यामध्ये कोणते फोटो घेऊन लोकांना नाचायला लावतात आणि काही जणांना कसे त्रास देतात हे आपल्याला माहिती असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तू जर इथून पुढे माझ्या नादी लागला तर मी सांगतो मी दोघांचाही बाजार उठवेन असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। तुझ्यामुळे मी अजित पवारांचा सुद्धा कार्यक्रम लावेन असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तू तुला नीट राहायचं, तू दादा फादान मी असले मोजीत नसतो। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। परत परत क्लिअर सांगतो, तसलं ते ताकाला जाय आणि ते गाडी लपवत तसले धंदे नसतात माझ्यापाशी। शक्य म्हणजे माझ्या संग खेळू नको, तू चांगल्या नेत्या संग घे आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी जर तराला लागलो ना, मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत। मग तू किती हुशार आहे काय सगळं माहिती आहे। तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बारी, आता तू माया नादी लागू नको। शहाणा असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही। माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका। छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवारा होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही। तू हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील, तुला नादी ते नाता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे दिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी। तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका, तुमचा लय बेकार होईल, तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान। तर जरांगेंच्या दसरा मेळाव्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। जरांगे हा मनोरुग्ण मानून आहे, बिचाऱ्याचं शिक्षणच कमी आहे, त्यामुळे जरांगेंच्या बुद्धीची कीव करावी वाटते अशा शब्दामध्ये हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। हाकेंनी जरांगेंच्या दसरा मेळाव्यात जाण्यावरही आक्षेप घेतलाय। रुग्णालयात ऍडमिट असणारा माणूस नारायणगडावर जातो आणि 1 ते 1.5 तास भाषण करतो, त्या भाषणामध्ये अश्लील चाळे आणि अश्लील हावभाव करतो असा आरोप देखील लक्ष्मण हाकेंनी केलाय। माझ्या मराठा समाजाने असा कसला मूर्ख माणूस नेता म्हणून निवडला आहे तेच समजत नाही असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले। जरांगे हा माणूस खरोखर मनोरुग्ण माणूस आहे। जरांगेकडून त्याचं शिक्षणच कमी आहे बिचारायचं। एका बाजूला त्याच्या बुद्धीची कीव पण करावीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विष पेरत चाललाय त्याचं प्रत्यंतरही बघायला मिळतं। आदिम कालावधीमध्ये जशा रानटी टोळ्या जशा भांडणं मारामाऱ्या करायच्या तशा पद्धतीचं हे जरांगेचं वर्तन आहे। इकडं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणारा माणूस नारायणगडावर जातो आणि पुन्हा 1-1.5 तास भाषण करतो आणि परत अश्लील चाळे करतो, अश्लील हावभाव करतो। जाऊ द्या, जरांगेकडून दुसरं काय अपेक्षित असणार आहे? असताना तो 3री-4थी शिकलेला माणूस आहे। खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला 5वी-6वीला कुठंतरी एखाद्या मुक्त विद्यापीठात वगैरे त्याची सोय करावी, मग त्याला महाराष्ट्र म्हणजे काय,
महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल म्हणजे काय, महाराष्ट्रातलं जात वास्तव काय आहे, महाराष्ट्रातली आरक्षण पॉलिसी काय आहे, हे याला कधी कळणार हो? मुळात माझ्या मराठा समाजाने असला कसा काय मूर्ख माणूस नेता म्हणून निवडला आणि त्याच्या सांगण्यावरनं महाराष्ट्रामधलं वातावरण एवढं कलुषित करून ठेवलंय, हे भयंकर आहे महाराष्ट्रामध्ये.